नमस्कार, मी हरीश ढोबळे आणि आपण पाहत आहात दैनिक जिल्हा हेडलाईन। अमरावतीतील राजापेठ उड्डाणपुलावरील भीषण अपघात प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे। अपघातानंतर फरार झालेल्या टिप्पर चालकाला राजापेठ पोलिसांनी अखेर अटक केली आहे। 28 जुलै रोजी राजापेठ उड्डाणपुलावर MH24 J8637 क्रमांकाच्या टिप्परने TVS iQube इलेक्ट्रिक दुचाकीला जोरदार धडक दिली होती। या भीषण अपघातात दुचाकीवरील 2 महिलांचा गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाला। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला होता। घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राजापेठ पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला। CCTV फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी शोएब अख्तर शेख अन्सार वय 24 राव नवसारी अमरावती याला अटक करण्यात यश मिळवले आहे। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 281, 105 तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम 134 आणि 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमींना मदत न करता घटनास्थळावरून पळून गेल्याचाही आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त श्याम धुगे, सहाय्यक पोलीस अधीक्षक संजय खतावे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण आणि राजापेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने केली। आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या दुर्दैवी घटनेनंतर शहरात अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी आणि अपघात प्रवण ठिकाणी अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। दैनिक जिल्हा हेडलाईन्ससाठी मी हरीश ढोबळे।